बरोबर. तिथे सेलला नाही सर, नाही नाही पीओएस ला डायरेक्ट पॉज आहे बघा. येस, इथे ऑलरेडी मारलेले बिल बघा इथे दिसत आहेत तुमचे खालीच समोरच. नवीन बिल साठी न्यू ला क्लिक करा किंवा एंटर मारा. बस आता इथे प्रोडक्ट ऍड करत जायचे. हो करा ना सगळं. हो हो हो, ट्रायल साठी ऍड करून बघा. हो मॅडम चालेल चालेल. येस, आणि सोपं आहे ते. तुम्ही आता 1-2 दिवस स्वतः वापरत राहिलात ना युज होऊन जातं. हा, एस्केप कशासाठी, ही ड्रॉप डाऊन विंडो आली आहे ना ती घालवण्यासाठी. आता ऍड करून झाले का सेव्ह बटनला क्लिक करायची, येस म्हणायचं इथे. हा, प्रिंट पाहिजे असेल तर येस, अदरवाइज नो म्हणायचं. बरोबर, येस म्हटलं तर पहिला तुम्हाला प्रिव्ह्यू दाखवणार बिलाचा. एकदा येस म्हणा बघा, इथून तुम्हाला पहिला बिलाचा प्रिव्ह्यू येणार आणि वरती प्रिंट म्हटलं तरच प्रिंट येईल, आणि कॅन्सल म्हटलं तर मग कॅन्सल होईल इथून पण. हा, कॅन्सल करण्यासाठी इथूनच बघा, हे इथे बिल आहेत बघा, इथून याला क्लिक करा एरोला की तुमचं प्रिव्हियस बिल दाखवणार 3 नंबरचं. हा, हे 3 नंबरचं आलं बघा. खाली त्याच्या रेड कलरचं डिलीट बटन आहे बघा, डिलीटला क्लिक करा आणि येस म्हणा, ओके करा. ओके सर, ही आता ही विंडो क्लोज करा, छोटी विंडो. आणि पुन्हा इथे बघा, इथे तुमची 2च बिलं राहिलेत, नवीन 3 नंबर पडणार. आता या पुन्हा पीओएस ला. पीओएस मधूनच तुमचं काम डेली वर्किंग, पीओएस ची विंडो ओपन करून ठेवायची. अजून काय सांगू तुम्हाला? ओके, मॅडमने ट्रेनिंग दिलं ते रेकॉर्ड केलं, तुम्हाला शेअर करतो मी, ते सेम बघून तुम्ही करू शकता.